एअर इंडियाचे विमान अहमदाबाद ते लंडन या दिशेने निघाले असताना टेक ऑफच्या अवघ्या 30 ते 40 सेकंदात कोसळले. हा अपघात गुरुवारी दुपारी घडला. यावर ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी मोठी शंका व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ड्रीम लायनरच्या अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे. त्याच्यामुळे हा अपघात कसा झाला या विषयावर मी मत मांडणं योग्य होणार नाही. पण ड्रीम लायनर बाबत जेव्हा करार झाला होता तेव्हा भारतीय जनता पक्षाने त्या संदर्भात शंका उपस्थित केल्या होत्या. या विमानाची क्षमता, इंजिन याविषयी भाजपने शंका घातली होती. युपीएच्या काळात या विमानांची खरेदी झाली होती. प्रफुल्ल पटेल त्यावेळी त्या खात्याचे मंत्री होते. त्यांनी वारंवार त्याविषयीचा खुलासा केला होता. नेमका हा अपघात घडला कसा? 30 सेकंदात हे घडलं कसं? हा जगातील एव्हिएशन क्षेत्राला पडलेला मोठा प्रश्न आहे, असं संजय राऊत म्हणाले. एकाच वेळेला 2 इंजिनं बंद पडली कशी? कोणी सायबर का माध्यमातून विमानाची यंत्रणा हायजॅक केली का? पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत ती गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प करण्यात येते. अनेकदा लष्कराचे नेटवर्क ठप्प करण्याचा प्रयत्न होतो. यंत्रणा तपास करत असताना त्यावर आत्ताच काही बोलणं योग्य नाही, असं राऊत यांनी म्हणत शंका व्यक्त केली आहे.